मतदारसंघांमधल्या बोगस मतदारांवरून सत्ताधारी आमदारांनी निवडणूक आयोगावरती निशाणा साधला। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी देखील काही आरोप केले। गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 36,000 मतदारांची नावं दुबार आहेत असं त्यांनी म्हटलं। तर 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला होता। तर भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी देखील अधिकाऱ्यांवरती काही आरोप केले। दरम्यान या सत्ताधारी आमदारांनीच नेमके काय आरोप केले आहेत, काय नेमकं म्हटलंय या सगळ्या मुद्द्यावरती आपण बघूयात। गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। खरं तर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे। त्यांच्या दिमतेला महसूल खात्याची मशिनरी असते, परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागलेत। विशेषतः रांजणगाव शेणपुनी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची दुबार नावे आली। मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे, माजी पंचायत समिती सदस्य गंगापूर, मयत होऊन 13 वर्षे झाले। नाव आहे लोकरे रघुनाथ रखमाजी, अजूनही नाव मतदार यादीत आहे। असे हजारो मयतांचे नाव या मतदार यादीत आहेत। बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4,000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलं आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे। आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका। अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवतात? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही। 25 जुलैला तुम्ही सांगितलं की नाव काढू पण नका पण टाकू नका। कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? गेले 15-20 वर्ष जवळजवळ मी सातत्याने ही दुबार नावं असतील किंवा बोगस नावं असतील यासाठी मी कलेक्टर असतील, निवडणूक अधिकारी असतील यांच्याकडे प्रयत्न करत होते। ही ठराविक लोक असतात, ही पैसे घेऊन नोंदणी तर करतात आणि लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात। त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो।